आता हार्वेस्टरची मशीन बघितलं की थोडंसं का होईना बरं वाटतं, कारण ही 12 महिने मशीन नसती. तर आज तुमचं सिनेमॅटिक व्लॉगर चालला माळशिरसला, कारण हे जिंदगीच्या प्रवासात थोडं का होईना फिरलंच पाहिजे. पण त्याआधी हे पण बघितलं पाहिजे की आपल्या गाडीत तेल आहे. आमच्या गाडीत नव्हतं तेल, मग आम्ही गेलतो पेट्रोल पंपावरती तेल टाकायला, आणि त्यात आज माझ्यासोबत आमचं काका होतं. आता पेट्रोल पंपावरती पोहोचेपर्यंत झालता असा विषय की कधी पाणी पितोय, घेतला तिथला ग्लास आणि पहिलं पाणी पिलो आणि लागलो मार्गाला माळशिरसच्या. आता जाता जाता शिखर शिंगणापूर मध्ये लांबनच दर्शन घेतलं, कारण पुढच्या कामासाठी लवकरात लवकर पोहोचायचं होतं. आणि त्यात काम माझं नाही तर आमच्या काकाचं होतं. पण सीन असा होता, आमच्या काकाला पण घर माहित नव्हतं. पण जसं हायवेला लागलो तसं इच्छा झालती की इथं थांबून फोटो काढूया. पण फोटो सगळं सोडून आम्ही लोकेशन हुडकण्यात व्यस्त होतो. आता तसं तर पहिल्यांदा आल्यामुळे समजत तर काय नव्हतं, पण रस्त्यात जे कोण पब्लिक मिळेल त्याला विचारून आम्ही पुढे जात होतो. आता फायनली एक गाव लागलं गिरवी म्हणून. आता जसं जसं गावाच्या आत जात होतो तसं तसं तिथलं वातावरण आम्हाला आवडायला लागलं होतं. आणि मग त्यांच्या गावात गेल्यानंतर त्यांना फोन करून आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिथं पोचल्या स्टार्टिंगला तर चहा पिलो, आणि मग जे काम होतं त्यासाठी सुरुवात झाली. आता खास असं काम काय नव्हतं. आता त्यांचं जे मिरचीचं आणि वांग्याचं प्लॉट होतं ते बघायला आम्ही खास तिथे गेलो होतो. पण इथलं वातावरण आणि लोकेशन असं होतं की नाही, सूर्याला मावळ देऊ वाटत नव्हतं. आणि आतापर्यंत बघितलं तर काहीच नव्हतं. खरी मजा तर शेवग्याच्या झाडापाशी गेल्यानंतर आली. एका झाडाला कमीत कमी 50 शेंगा होत्या. आता हा सगळा क्वालिटीच्या विषय बाजूला ठेवा, कारण तिथलं वातावरण असं झालं की नाही, ती पाहून आमचं नाना देखील त्या वातावरणाच्या प्रेमात पडलं होतं, आणि त्यामुळे त्यांना काय नीट चालता पण येत नव्हतं. आता त्यांचा होतं तेवढा सगळा प्लॉट फिरलो, खूप मजा आली. आणि तिथून घरी जात असताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे की आपली ओळख ही आपल्या नावातून होते. हे असं का म्हणतोय तर जाता जाता आम्हाला असं काय दिसलं जे पाहून भारी पण वाटत होतं आणि अंगावर काटा पण येत होता. तर आजचा व्लॉग एवढाच. पुढील व्लॉग साठी फॉलो करत चला.